संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदेंना सीएम केलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांचा कोर्टात हा युक्तिवाद सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या निवडी संदर्भात त्यांनी युक्तिवाद केलाय। तर सगळ्यात पहिल्यांदाच कपिल सिब्बल यांच्याकडनं अशा प्रकारचा हा युक्तिवाद करण्यात आला की शिंदेंची निवडच बेकायदेशीर होती। सरन्यायाधीशांकडून आता सिब्बल यांना या संदर्भातली माहिती विचारली जात आहे। सरन्यायाधीशांकडून सिब्बल यांना माहिती विचारली जाते। तर सिब्बल यांनी आतापर्यंत जो युक्तिवाद केला त्या संदर्भातली माहिती समाजवादी पक्षाच्या प्रकरणामध्ये सध्या सरन्यायाधीशांकडून सिब्बल यांना माहिती विचारली जाते। समाजवादी पक्षाच्या प्रकरणात पक्ष ठरवण्याचे निकष वेगळे असल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय। तर समाजवादी पक्षाच्या प्रकरणाचा आणि शिवसेनेच्या प्रकरणाचा संबंध नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदेंना सीएम केलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांनी कोर्टात हा युक्तिवाद सध्या केला। मुख्यमंत्री शिंदे यांची निवड बेकायदेशीर होती असं देखील त्यांनी म्हटलंय। तर पक्षफूट झाल्याचं आधी स्पष्ट नव्हतं, तक्रारी कशा करायच्या असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। न्यायाधीशांची सध्या आपापसात चर्चा सुरू असून सरन्यायाधीशांकडून कपिल सिब्बल यांच्याकडून माहिती घेतली जात आहे। कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदेंना मुख्यमंत्री केलं असं देखील त्यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांचा कोर्टात हा युक्तिवाद सुरू आहे। न्यायाधीशांनी आपापसात चर्चा केली। सरन्यायाधीशांकडून कपिल सिब्बल यांना सध्या माहिती विचारली जाते। तर समाजवादी पक्षाच्या प्रकरणामध्ये पक्ष ठरवण्याचा हे प्रकरणच वेगळं होतं असं या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। त्याचा आणि शिवसेनेच्या प्रकरणाचा संबंध नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटले। तुम्ही आमचे कागदपत्र पहा, सिब्बल यांची कोर्टाला विनंती। तर कागदपत्रामध्ये सर्व बाबी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। ही कागदपत्र त्यांनी कोर्टासमोर सादर केली आहेत। तुम्ही आमची कागदपत्र पहा, सिब्बल यांनी कोर्टाला ही विनंती केली आहे। तर कागदपत्रात सर्व बाबी अगदी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातले सगळ्यात मोठे अपडेट्स आपण इथे पाहतोय। कागदपत्रामध्ये सर्व बाबी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही आमची कागदपत्र पहा, सिब्बल यांनी कोर्टाला ही विनंती केली आहे। कागदपत्रामध्ये सर्व बाबी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। तर तुम्ही आमची कागदपत्र पहा अशी कोर्टाला विनंती सिब्बल यांनी केलेली आहे। सुनावणीच्या सुरुवातीलाच आज कागदपत्र सादर करणार असं सिब्बल यांच्याकडून सांगण्यात आलं आणि तुम्ही आमची कागदपत्र पहा अशी कोर्टाला विनंती सिब्बल यांनी केलेली आहे। सरन्यायाधीशांकडून सिब्बल यांना आता माहिती विचारली जात आहे। समाजवादी पक्षाच्या प्रकरणात पक्ष ठरवण्याचे निकष वेगळे असं सिब्बल यांनी म्हटलंय। तर सरन्यायाधीशांकडून सिब्बल यांना आता माहिती विचारली जात आहे। सिब्बल यांच्याकडनं पक्षाच्या घटनेसंदर्भातली माहिती देण्यात आलेली होती। त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती, नेते उपनेते निवडीची माहिती कागदपत्रांसहित सिब्बल यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे आणि ही कागदपत्र पाहावीत, यामध्ये सगळ्या बाबी स्पष्ट आहेत अशी विनंती सिब्बल यांनी कोर्टाला केलेली आहे। तुम्ही आमची कागदपत्र पहा, सिब्बल यांनी कोर्टाला ही विनंती केलेली आहे। कागदपत्रात सर्व बाबी अगदी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर तुम्ही आमची कागदपत्र पहा, सिब्बल यांनी असं म्हटलंय। कागदपत्रात सर्व बाबी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। तर सिब्बल यांनी कोर्टाला या संदर्भातली माहिती दिली। आयोग म्हणाला राजकीय पक्षामध्ये फूट असावी, मग त्यांनी 2 पत्र काढली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांचा कोर्टात हा सध्या युक्तिवाद सुरू आहे। आयोग उत्तर शोधणार, तेव्हा इतर बाबींची चौकशी करावी लागेल असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलंय। तर पक्षफूट झाल्याचं आधी स्पष्ट नव्हतं, तक्रारी कशा करणार असा सवाल त्यानंतर सिब्बल यांनी केलेला आहे। न्यायाधीशांची सध्या आपापसात चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदेंची निवड ही बेकायदेशीर होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर कुठल्याही संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदेंना सीएम केलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आपण पाहतोय। मुख्यमंत्री शिंदेंच्या निवडीवरच त्यांनी हा आता युक्तिवाद सुरू केलेला आहे। तर समाजवादी पक्षाच्या प्रकरणात पक्ष ठरवण्याचे निकष वेगळे होते असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सरन्यायाधीशांकडून सिब्बल यांना माहिती विचारली जात आहे। तर कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही आमची कागदपत्र पहा अशी विनंती सिब्बल यांनी कोर्टाला केली आहे। कागदपत्रात सर्व बाबी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। तुम्ही आमची कागदपत्र पहा अशी विनंती सिब्बल यांनी केली। कठीण परिस्थितीत कोणताही निर्णय लोकशाही मार्गाने घेतला जावा असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर विधिमंडळ राजकीय पक्षातली फूट होत राहणार, तोडगा काढणार असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं। तर शिंदेची मुख्य नेतेपदी निवड कायद्याला धरून नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। 18 जुलैला बैठक झाली आणि 19 जुलैला पत्र दिलं असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 18 जुलैला